हाय फ्रेंड्स, कसे आहात? आज मी बनवणार आहे आंब्याचा शिरा. आंब्याचा शिरा बनवण्यासाठी इकडे मी मोठा गोड आंबा घेतलेला आहे. 1 वाटी रवा आहे, 1 वाटी साखर आहे, 7-8 बदाम आहेत, 7-8 काजू आहेत, तूप लागणार आहे आणि घट्ट साईचं दूध आहे. तर आता आपण बनवायला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा मी आंबा कट करून घेते आणि आंब्याचा जो गर निघेल ना, तो मी मिक्सरवरती बारीक करून घेणार आहे. तर हे बघा, या पद्धतीने आंबा कापून घेते. इकडे मी आंब्याचा गर काढून घेतलाय. आता मी मिक्सरला बारीक करून घेणार. आंब्याच्या गरात सहित साखर आणि वेलची मी दळून घेणार आहे. पाहू शकता, या पद्धतीने मी आंब्याचा पल्प तयार करून घेतलेला आहे. इकडे मी कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम झाली की आपण तूप घालूया. तूप तुम्हाला जेवढं आवडतं तेवढं घाला. मी प्रमाणात मंद आचेवरती आपण सगळं रवा आहे ना, तो आपण छान खरपूस भाजून घेणार आहोत. करपवू द्यायचा नाही, सतत हलवत राहायचं आणि छानपैकी रवा भाजून घ्यायचा. रव्याचा खमंग वास सुटतो तोपर्यंत आपण भाजत राहणार आहोत. जर कोणतीही वस्तू आपल्याला जास्त वेळ परतायची असेल किंवा शिजवायची असेल तर असा लाकडी चमच्याचा वापर करा. मी मिशोवरून ही मागवलेले आहेत. रवा खरपूस भाजून झाला आहे आणि बघा, रव्याचा कलरही चेंज झालेला आहे. आत्ता घालते मी दूध. घालूया पहिल्यांदा. आता घालूया आंब्याचा रस. रसासोबतच मी साखरही दळून घेतलेली आहे, त्यामुळे वेगळी साखर घालायची काहीच गरज नाही. वेलची आणि साखर मी आंब्यासोबत दळून घेतलंय. छान हलवूया आणि आणखीन थोडंसं आपल्याला दूध लागेल. दूध घाला किंवा पाणी घातलं तरी चालेल. इकडे मी परत अर्धा कप दूध घातलंय आणि अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे आणि आता आपण हे छान शिजवून घेणार आहोत. काजू बदामचे तुकडे घालूया आणि झाकण ठेवून आपण 5 मिनिटं शिजवून घेऊया. एक वाफ झालेली आहे. आता आपण थोडंसं हलवून घेऊया आणि हलवून घेऊन परत 1 मिनिटासाठी आपण वाफ काढणार आहोत. तयार होईल आपला आंब्याचा चविष्ट शिरा. हे बघा, आपला मँगो शिरा तयार झालेला आहे. आपण हलवून घेऊया आणि गॅस बंद करूया. तयार झाला आपला मँगो शिरा. चवीला अप्रतिम लागतो. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा फ्रेंड्स. इकडे एका वाटीमध्ये शिरा घालायचा आणि हे बघा, त्याला स्पॅच्युलीच्या मदतीने असं दाबायचं आणि ची मुदाळ पाडायची किंवा मुदाळ म्हणजे चमचा पण असतो, मुदाळ मिळते. पण माझ्याकडे मुदाळ छोटी आहे म्हणून मी वाटीचा वापर केला आहे. तर हे बघा, या पद्धतीनं आपण आता शिरा काढून घेऊया.